मंडळी 28 जुलैचा दिवस भारतासाठी खास ठरला। पॅरिस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची मनू भाकर हिनं ब्रॉन्झ मेडल पटकावत ऑलिम्पिक 2024 मधलं भारताचं पदकांचं खातं उघडलं। टोकियो ऑलिम्पिक मध्ये झालेला पराभव ते थेट ब्रॉन्झ मेडल हा मनू भाकरचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे। मनू भाकरच्या रूपानं भारताला या ऑलिम्पिक मधलं पहिलं पदक मिळाले आणि आता सगळ्या भारतीयांच्या नजरा इतर खेळाडूंकडे लागल्या आहेत। म्हणून ज्याप्रमाणे 10 मीटर पिस्तल शूटिंग मध्ये पदक जिंकून इतिहास रचला, त्याचप्रमाणे सर्वच भारतीय खेळाडू आता इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहेत। भारताकडून या ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल 117 खेळाडू सहभागी झालेत, पण त्यामध्ये असे काही अनुभवी खेळाडू आहेत जे आपापल्या खेळ प्रकारात हमखास पदक मिळवतील अशी आशा प्रत्येक भारतीयाला आहे। मग कोणकोणते आहेत ते खेळाडू जे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक मिळवू शकतात, हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। मंडळी, प्रत्येक ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडू विविध खेळ प्रकारात पदक मिळवत असतात। 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 7 पदकं मिळवत इतिहास रचला होता। यंदा भारतीय खेळाडू तोही इतिहास मोडीत काढून एक नवा इतिहास रचतील अशी आशा आहे आणि त्यासाठी भारतीय नागरिक काही खेळाडूंकडे आस लावून आहेत। त्यातला पहिला खेळाडू आहे तो म्हणजे नीरज चोप्रा। भारताला पदक मिळवून देईल अशी ज्याच्याकडून आशा बाळगली जाते, त्यातला महत्त्वाचा खेळाडू म्हणजे भारताचा 26 वर्षीय भालाफेकपटू गोल्डन बॉय नीरज चोप्रा। नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं मिळवून दिले। त्याला जणू सुवर्ण पदक जिंकण्याची सवयच आहे। 2016 ला नीरजच्या या प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। आशियाई क्रीडा स्पर्धा 2016, आशियाई चॅम्पियनशिप 2017, कॉमनवेल्थ गेम्स 2018, आशियाई खेळ 2018 आणि 2022, डायमंड लीग 2022, वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 अशा जागतिक स्तरावरच्या जवळपास सर्व स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकत नीरज चोप्रानं आपलं नाव झळकावलंय। शिवाय मागच्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुद्धा सुवर्ण पदक जिंकत त्यानं इतिहास रचला आणि त्याचमुळे नीरज चोप्रा यंदा सुद्धा भारतीयांना सुवर्ण पदकाची भेट देईल अशी आशा सर्व भारतीयांच्या मनात आहे। यानंतर पदक जिंकू शकेल अशी दुसरी खेळाडू म्हणजे स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू। असं म्हणतात की बॅडमिंटन मध्ये तारे अनेक आहेत पण सितारा एकच आहे, पी.व्ही. सिंधू। आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण झाल्यापासून पी.व्ही. सिंधू सातत्याने अनेक विक्रम मोडीत काढत आले आहे। सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत एकूण 5 पदकं जिंकलेत। 2019 मध्ये बासेल इथं झालेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकून जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली। 2016 च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक तर 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकून ती 2 ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली। तिच्या याच अफलातून कामगिरीमुळे पी.व्ही. सिंधू यंदाच्या ऑलिम्पिक मध्ये सुद्धा पदक मिळवून ऑलिम्पिक जिंकण्याची हॅट्रिक करेल अशी आशा प्रत्येक भारतीयाला आहे। यानंतरचं भारताकडून ऑलिम्पिक मधलं आशावादी नाव आहे ते म्हणजे गोल्फपटू आदिती अशोक। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, तसंच सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या आदितीनं वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी गोल्फ स्टिक हातात घेतली। अवघ्या 13व्या वर्षाची असताना तिनं राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली आणि आपल्या गोल्फ स्टिकचा जलवा दाखवायला सुरुवात केली। 2012, 13 आणि 14 सलग 3 वर्ष तिनं राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली होती। 2013 च्या एशियन युथ गेम्स आणि 2014 च्या युथ ऑलिम्पिक मध्ये आणि एशियन गेम्स मध्ये खेळणारी ती भारताची पहिली महिला गोल्फर ठरली। एवढंच काय तर वयाची 18 वर्षांची असताना रोम ऑलिम्पिक मध्ये खेळणारी सुद्धा ती पहिली भारतीय महिला आणि सर्वात कमी वयाची गोल्फर ठरली। पण ती खऱ्या अर्थानं प्रकाश झोतात आली ते टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये। या ऑलिम्पिक मध्ये तिनं पदक जिंकलं नाही, मात्र चांगली कामगिरी करत ती 4थ्या स्थानावर राहिली। त्यानंतर मात्र वेळोवेळी तिनं आता माझे ध्येय पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणं हेच आहे अशी इच्छा वेळोवेळी बोलून दाखवली आहे। शिवाय माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी सुद्धा आदिती पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवू शकते असा विश्वास व्यक्त केलाय। त्यामुळे आता आदिती पदक जिंकून भारतीयांना गौरवित करेल अशी इच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। यानंतर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताला पदक मिळू शकतो असा खेळ प्रकार आहे बॉक्सिंग आणि खेळाडू आहे लोव्हलिना बोर्गोहेन। किक बॉक्सर म्हणून सुरुवात केलेल्या लोव्हलिना बोर्गोहेन हिनं नंतर बॉक्सिंगला आपला मुख्य खेळ बनवला। 2017 मध्ये आशियाई महिला चॅम्पियनशिप मध्ये आणि 2018 मधल्या जागतिक चॅम्पियनशिप मध्ये तिनं कांस्य पदक मिळवलं। 2018 मध्ये इंडिया ओपन जिंकल्यानंतर बोर्गोहेननं कॉमनवेल्थ गेम्स मध्ये देखील भाग घेतला।
परंतु उपांत्यपूर्व फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. 2017 मध्ये तिनं आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकलं आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 गेम्स मध्ये तिनं महिलांच्या वेल्टरवेट स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी ती फक्त तिसरी भारतीय बॉक्सर ठरली आणि नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान तिनं नॅशनल गेम्स, नॅशनल चॅम्पियनशिप्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आणि आशियाई चॅम्पियनशिप मध्ये सलग 4 सुवर्ण पदक जिंकलेत. या यशामुळं मला ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकण्याबद्दल विश्वास आहे असा आत्मविश्वास व्यक्त केला आणि त्यामुळेच ती सुद्धा भारताला या ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून देऊ शकते असं बोललं जातंय. मंडळी, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताला हमखास पदक मिळवून देतील अशा पुढच्या खेळाडू म्हणजे मीराबाई चानू. छोट्याशा गावातून येणाऱ्या मीराबाई चानू यांनी ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकल्यानंतर त्यांना प्रवासात मदत करणाऱ्या ट्रक चालकांना भेटून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती आणि त्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. लाकडाच्या मोळी उचलण्यापासून सुरू झालेला त्यांचा वेटलिफ्टिंगचा प्रवास अद्भुत आहे. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी वेटलिफ्टिंग मध्ये आपलं पहिलं पदक पटकावलं. 2017 मधल्या जागतिक चॅम्पियनशिप, 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप अशा टॉपच्या स्पर्धात त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं. 2020च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये त्यांनी रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. यंदा सुद्धा मीराबाई देशाला गौरवित करतील अशी आशा आहे. मंडळी, या 5 खेळाडूंसोबतच सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंकडून चांगली कामगिरी होईल यात शंकाच नाही. मनू भाकर हिच्या रूपाने भारताला पहिलं पदक मिळाले. आता प्रतीक्षा आहे ती पुढच्या पदकांची. या सर्व खेळाडूंना आपल्या सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? अजून कोणकोणते खेळाडू कोणत्या खेळात भारताला पदक मिळवून देऊ शकतील ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.